मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आता आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षामधील तिसरा पेपर म्हणजेच संकल्पचित्र या संकल्पचित्राविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. याला एकूण साधारण एलिमेंटरीसाठी 2.5 तास असतो व इंटरमिजिएटसाठी 3 तास असतात. संकल्प म्हणजे मूलतः निश्चित उद्देशाने एखाद्या पदार्थाची, वस्तूची अथवा गोष्टीची सहहेतुक निर्मिती. उदाहरण द्यायचे असेल तर खेळणी, फुलदाण्या, लाद्या, पडदे, साड्या हे सर्व संकल्पाचे आकार त्याचा उद्देश सुशोभित करण्यासाठी व वापरासाठी आहे. या वस्तू सुशोभित व देखण्या दिसण्यासाठी त्याचे पृष्ठभाग आपण अलंकृत करतो. हाच हेतू नसतो. रेषा, आकार, छायाभेद, रंग व पोत म्हणजेच टेक्स्चर्स ज्यांच्या एकमेकातील योग्य प्रमाणांच्या संबंधातून कलात्मक सौंदर्य निर्माण करणे हा संकल्पात समावेश आहे. या संकल्पचित्रात एकूण 4 घटक येतात. 1. नैसर्गिक रूपरचना म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल फॉर्म म्हणतात. दुसरा आहे अलंकारिक रूपरचना, डेकोरेटिव्ह फॉर्म. तिसरा आहे भौमितिक रूपरचना, जॉमेट्रिक फॉर्म. आणि चौथा आहे केवल रूपरचना, ॲब्स्ट्रॅक्ट. आता आपण या घटकातील नैसर्गिक रूपरचना यातील फुलांचे आकार, पानांचे आकार, फुलपाखरांचे आकार व पक्ष्यांचे आकार हे आपण पाहतो. हे आकार करत असताना आपण त्याला अलंकारिक आकारामध्ये रूपांतर
आता आपण एक संकल्पचित्र पाहूया. साधारण 17 सेंटीमीटर बाय 17 सेंटीमीटर या चौरसामध्ये एक आपण संकल्पचित्र तयार करूया. हे करत असताना पेपरच्या मध्यभागी एक रेषा आखून त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला अर्धा 17 सेंटीमीटरचे भाग घेऊन असा हा चौरस तयार करायचा आहे. आणि हे आयत काढताना किंवा हा चौरस काढताना आपण या चित्रामध्ये भौमितिक साधनांचा वापर करू शकतो. यामध्ये आपल्याला 3 अनियमित वर्तुळ काढायचे आहेत व त्यांची या चौरसामध्ये मांडणी करून घ्यायची आहे. मांडणी करताना हे एकमेकावरती आच्छादित केले गेले पाहिजे. हा वर्तुळ बाह्य बाजूत किंवा हा असा अर्धवट दाखवू नये. तो पूर्णपणे आयतामध्ये किंवा चौरसामध्ये दाखविण्यात यावा. याच्यानंतर साधारण आपल्याला या चौरसामध्ये 2 किंवा 3 फुलपाखरांचे अलंकारिक आकार दाखवायचे आहे. तर आपण हे करताना त्यांची योग्य पद्धतीने या चौरसामध्ये मांडणी करून घ्यायची आहे. एक झालेला आहे. आता आपण दुसरा फुलपाखरू चे आकार काढत आहोत. ते देखील या दुसऱ्या आकारावरती आच्छादलेलं दिसलं पाहिजे. हे करत असताना हे आकार एकावरती एक असे आच्छादित झाले पाहिजे. याच्यानंतर साधारण आपल्याला 2 फुलांची या चित्रामध्ये मांडणी करायची आहे. वेगळ्या फुलाच्या पद्धतीने या फुलाची रचना आपण केलेली आहे.
दुसरं फूल आता आपण काढत आहोत. आणि 2 पानाची रचना आपल्याला अशा पद्धतीने दाखवायचे आहे. हे पान करत असताना आपल्याला पूर्ण आकार हा आयतातच दाखविला गेला पाहिजे. आयताच्या बाहेर हे आकार जाता कामा नये. आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये 2 लयबद्ध रेषा दाखवायच्या आहेत. तर साधारण याचा जो जास्त मोकळा भाग दिसतो आहे त्याला आपण लयबद्ध रेषेने दाखवायचा असेल. आता आपण याला लयबद्ध रेषेने दाखवल्यामुळे याचे मोठे भाग हे विभागले गेले आहेत. आता आपल्याला अजून एक याच्यामध्ये एक लयबद्ध रेषा दाखवायची आहे. तो जो मोठा दिसलेला भाग असतो त्याला आपण या लयबद्ध रेषेने विभागायचे आहेत. अशा पद्धतीने आपले संकल्पचित्र तयार झालेले आहे. हे साधारण एलिमेंटरीसाठी असते आणि याच्यामध्ये अगदी छोट्या पद्धतीने चित्र काढू नये, कारण आपल्याला ते रंगवायचे असते. तर रंगवताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून हे छोटे चित्र याच्यात काढू नये. आता हे रंगविताना आपल्याला प्राथमिक रंगसंगती, द्वितीय रंगसंगती, तृतीय रंगसंगती, शीत रंगसंगती किंवा गरम रंगसंगती, त्याला उष्ण रंगसंगती म्हणतात, यातील कोणत्या एक रंगसंगतीचा वापर करून त्याच्यामध्ये आपल्याला सफेद रंग, करडा रंग किंवा काळा रंग हे रंग मिसळून आपल्याला त्याच्या रंगछटा तयार करायच्या आहेत. आणि ह्या ज्या विभागलेल्या भागामध्ये जे छोटे छोटे आपल्याला भाग दिसत आहेत आकाराचे, त्याच्यामध्ये रंगवायचे आहेत. ते रंगवताना हलके रंग, गडद रंग, मध्यम रंग हे कशा पद्धतीने एका बाजूला येतील त्याचं आपल्याला छानपणे उत्कृष्टपणे दर्शवायचं आहे. या रंगसंगतीतून हे एक उत्कृष्ट चित्र आपल्यासमोर दिसेल. आता आपल्याला इंटरमिजिएटसाठी चित्र पाहायचं आहे. इंटरमिजिएटसाठी संकल्प चित्राचा कालावधी हा एकूण 3 तासाचा असतो. याच्यामध्ये एक बाह्य आकार दिलेला असतो. त्या बाह्य आकारामध्ये आपल्याला उत्कृष्टपणे या चित्राची निर्मिती करायची असते. त्याच्यामध्ये नैसर्गिक रूपरचना किंवा अलंकारिक रूपरचना किंवा तुम्हाला भौमितिक रूपरचना घ्यायची असेल तर, किंवा सरळ ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे केवळ रूपरचना, याच्या कोणत्याही
एका घटकाचा आपण याच्यात विचार करायचा असतो आणि त्यानुसार हे चित्र तयार करायचं असतं. हे चित्र तयार करताना आपल्याला समअंगी किंवा विषमअंगी, समअंगी म्हणजे या दिलेल्या बाह्य आकाराच्या दोन मध्यरेषा काढून दोन भाग करणे आणि त्याच्या डाव्या बाजूला जी आपण संकल्पचित्र तयार करणार आहोत त्याचंच उजव्या बाजूला संकल्पचित्र तयार करायचं असेल त्याला म्हणतात समअंगी. आता आपण समअंग बघूया. दिलेला जो बाह्य आकार आहे त्याला आपण मध्यरेषा काढून त्याच्या डाव्या बाजूला आपण एक संकल्पचित्र तयार करूया. या बाह्य आकाराला साजेचं असं आपण एक चित्र बनवित आहोत. अशा पद्धतीने आपण डाव्या बाजूला एक छानसं संकल्पचित्र आपण तयार केलेलं आहे. आता हे समअंगी असल्यामुळे अशाच पद्धतीने आपण ट्रेसिंगच्या साहाय्याने उजव्या बाजूला तयार करायचे आहे. ट्रेसिंग करताना ह्याच्या ज्या कडा आहेत त्याचे या ट्रेसिंग पेपरवर आधी ठळक रेषेने मार्क करून घ्यायचे आहेत. हे घेतल्यानंतर परत मध्य रेषेवर मार्क करून विरुद्ध बाजूला आपण पेपर लावून ट्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे हे समअंग झाले, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या. अशा पद्धतीने हे संकल्पचित्र तयार होईल.
तयार होईल। आता आपण दुसरं चित्र पाहूया, विषमअंगी। विषमअंगीसाठी जो दिलेला बाह्य आकार आहे तो आधी आपण काढून घेऊया। आता आपण हा दिलेला आकार आहे त्याला आपण विषमअंग म्हणजे मध्यरेषा न काढता सरळ आधी पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये संकल्पचित्र तयार करायचं आहे। तर याला काढताना आपण अलंकारिक आकार या रूपरचनेचा वापर करूया। अशा पद्धतीने आपण विषमअंग संकल्पचित्र तयार केलेले आहे। आता हे
रंगविताना आपण कोणतीही रंगसंगती घेऊ शकतो किंवा एक रंगसंगतीमध्येच आपण हलका रंग ते गडद रंग असे पद्धतीने पूर्ण रंगकाम आपण या चित्रामध्ये करू शकतो. या चित्रामध्ये करताना चित्रामध्ये लयबद्धता, चित्रामध्ये छायाभेद, चित्रामध्ये रंगसंगती, चित्रामध्ये पोत म्हणजे टेक्स्चर्स, या सर्व घटकांचा आपण वापर करून एक संकल्पचित्र सुंदर पद्धतीने तयार करायचे असते. यांचा आपण योग्य पद्धतीने या चित्रामध्ये वापर केल्यावर एक कलात्मक सौंदर्य निर्माण या चित्रात निर्माण होते. अशा पद्धतीने हे सुंदर असे एक संकल्पचित्र तयार होते. किंवा कधी कधी आपल्याला षटकोन काढावायचा येतो. षटकोन हा बाह्य आकार असतो. या षटकोनाच्या साई बाजू काढताना साधारण आपण एक वर्तुळ काढायचं असतो. वर्तुळ काढून त्याचे तेवढ्याच मापाचे 6 भाग करायचे असतात. व ते 6 भाग आपण जोडून घेतल्यावर 6 त्रिकोणी आकार आपल्याला मिळतात. एका त्रिकोणामध्ये आपल्याला संकल्पचित्राची मांडणी करायची आहे. त्याचंच विरुद्ध बाजू आपण ट्रेसिंगच्या साहाय्याने करू शकतो. आपण साधारण एक त्रिकोण एक सोडून आपण नंबर 1 1 1 टाकून त्याच्या बाजूच्या त्रिकोणाला नंबर 2 नंबर 2 नंबर 2 देऊन आपण अशा पद्धतीने संकल्पचित्र तयार करू शकतो. किंवा एखादा चौरस काढून त्याच्या 4 बाजू करून 4 भागामध्ये तसंच नंबर 1 त्याच्या बाजूला नंबर 2 1 परत आणि नंबर 4च्या इथे नंबर 2 अशा पद्धतीने त्याची आपण मांडणी करू शकतो. म्हणजे नंबर 2 मध्ये विरुद्ध बाजू, परत नंबर 1 मध्ये सरळ बाजू, परत नंबर 2 मध्ये विरुद्ध बाजू, अशा पद्धतीने आपण या संकल्पचित्राची मांडणी करू शकतो. तर आपण साधारण या चित्रामध्ये पुनरावृत्ती म्हणजे एकच आकार पुन्हा पुन्हा आपण तयार करणे, त्याला पुनरावृत्ती म्हणतात. ही पुनरावृत्ती साडीची किनार किंवा खिडकींचे ग्रिल वर्क या आकारामध्ये आपण पुनरावृत्ती असे दाखवू शकतो. किंवा विविधता म्हणजेच व्हेरायटी, आपण विरुद्ध बाजू दाखवून विरोधाभास, कॉन्ट्रास्ट पद्धत, विरोधाभास म्हणजेच विरोध असं आकार दाखवू शकतो. अशा पद्धतीने या संकल्पचित्राची
मांडणी करून योग्य त्या आकाराला रंगसंगती देऊन उत्कृष्ट असे नियोजनबद्ध आपण संकल्पचित्र तयार करू शकतो.